नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण नानकटाई। त्यासाठी मी मैदा घेतलाय 1 वाटी, नंतर बेसन पीठ आहे अर्धी वाटी आणि आपला बारीक रवा अर्धी वाटी आहे, 1 वाटी साखरेची पावडर आहे आणि त्यासाठी लागेल आपल्याला 1 वाटी मी साजूक तूप घेतले आणि स्वादासाठी मी थोडंसं व्हॅनिला एसेन्स वापरणार आहे। आधी आपण हे तूप या भांड्यामध्ये ओतून घेऊ आणि त्यातच आपण साखर पावडर टाकून घेऊ। हे मस्त असं एक 5-7 मिनिट आपण फेटून घेणार आहोत। अगदी याच पद्धतीने आपण ह्याला अगदी 5 मिनिट तरी मस्त फेटून घेऊ। कढई प्रीहीट साठी ठेवतोय, त्यात पूर्वी वापरलेलंच मीठ आहे। आता आपलं तूप आणि साखर हे मस्त फेटून झाले। यात आपण आता एक एक करून हे सर्व टाकून घेऊ। सुरुवातीला आपण हा मैदा, हा रवा, हे बेसन पीठ, आता हे सर्व मस्त एकजीव करून घेऊ। यातच आपण बेकिंग सोडा टाकतोय, अगदी अर्धा चमचा, 2-3 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकते। आता मस्त फेटून घेऊ। हलक्या हलक्या हाताने हे आपण सर्व एकजीव करून घेऊ। जास्त कणकेसारखं आपल्याला हे मळून घ्यायचं नाहीये, तर आपण ह्याला अगदी हलक्या हलक्या हाताने याचा आपण एक मस्त गोळा तयार करून घेणार आहोत। कटाईसाठी आपण थोडंसं ग्रीसिंग या प्लेटला करून घेऊ। त्यात आपण ही प्लेट ठेवून घेतली। आधी आता आपण नानकटाई तयार करून घेऊ। बघू शकताय हे असे गोळे आपण तयार करून घेतलेत। अगदीच गोळे तयार करायची गरज नाही, पण तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी समजावी यासाठी मी हे असे गोळे तयार करून घेतलेत। आता आपण नानकटाई तयार करू। आणि अगदी थोडंसं सजवण्यासाठी पिस्त्याचे काप मी इथं करून घेतले, ते वापरू। अशा प्रकारे प्रीहीट केलेल्या प्लेटमध्ये आपण असं ठेवून घेऊ। आपल्या सर्व नानकटाई तयार झाल्यात, आपण प्लेटमध्ये ठेवून दिलेल्या आहेत। आता वरतून आपण मस्त पॅक असं झाकण ठेवून घेऊ आणि याला आता आपण एक 20 मिनिट बेक करण्यासाठी ठेवत आहोत। आपण बघू शकताय मस्त आपल्या कुकीज नानकटाई बेक झालेल्या आहेत। आता आपण या स्टेजला गॅस बंद करू, प्लेट आपण हळूच काढून घेऊ। खुसखुशीत सुद्धा छान झालेले आहेत, बघू शकता।